हॅलो फ्रेंड्स, वर्षास किचन रेसिपी मध्ये आज आपण पिठलं आणि भाकरी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। आपण तांदळाची भाकरी बनवूया। याच्यासाठी मी ते 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे मी 1 वाटी गरम पाणी करायला ठेवलं आहे। ते पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। हे आता आपण सगळं एकत्र करून घ्यायचंय, कारण हे गरम आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला हे चमच्याने सगळं पिठाला हे एकत्र करून घ्यायचंय आणि नंतर थंड पाण्याने आपल्याला याला मळून घ्यायचंय। याच्यामुळे काय होतं की आपली भाकरी एकदम मऊ होते। पूर्ण एकत्र झाले की आता आपण थंड पाण्याच्या हाताने ते मळून घेणार आहोत। मळून घ्यायचे, एकदम पाणी टाकायचं नाहीये, थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे मळून घ्यायचंय। खूप छान अशी भाकरी मऊ होते गरम पाणी वापरल्याने। आपला हा गोळा रेडी झालेला आहे, बघा किती मऊसूत झालेला आहे। असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आता आपण याच्या भाकरी करून घेऊया। आता आपण भाकरी करूया। याच्यासाठी आपण एक छोटासा गोळा घेणार आहे। इथे मी तवा तापत ठेवलेला आहे, तोपर्यंत आपण भाकरी करून घेऊया। थोडंसं पीठ टाकून घ्यायचंय खाली आणि थापून घ्यायची आहे एकदम एकसारखी। आपली भाकरी बनवून तयार झाली आहे। आता आपल्याला तवा गरम करायला ठेवला होता, त्याच्यामध्ये आता टाकून घेऊया आणि याला आपण थोडंसं पाणी लावून घ्यायचंय। हाय फ्लेम वरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचं। 2-3 मिनिटांनंतर आपल्याला हे परतून घ्यायचे। पीठ आपलं चांगलं मळलं गेलं की भाकरी अशी छान फुगते। दोन्ही साइडने चांगली अशी भाजून घ्यायची आपल्याला आणि आता ही आपण काढून घेऊया। पिठलं बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया। इथे मी बेसन पीठ घेतलंय 2-3 चमचे। हे मी गरम पाण्यामध्ये असं भिजत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये करून त्याच्या गुठळ्या होत नाहीत। आणि इथे मी मिरची आणि लसूण आणि थोडासा ओवा घेऊन त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। ते थोडीशी कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता घेतलाय, तर मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, मोहरी आणि जिरं घेतलेलं आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिला सबस्क्राईब करा। एका पॅन मध्ये मी तेल गरम करायला ठेवलंय। आता आपण सर्वप्रथम थोडंसं जिरं आणि मोहरी टाकून तडतडून घ्यायची आहे। कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। चांगलं भाजलं की याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहोत, तो पण चांगला परतून घ्यायचा आहे। पिठल्यामध्ये थोडा कांदा जरा जास्तच वापरायचा असतो, त्याच्यामुळे त्याला वेगळी टेस्ट येते आणि कढीपत्ता आणि लसणाचे प्रमाणही जास्त असलं पाहिजे। आता याच्यामध्ये आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ती टाकून घेणार आहोत आणि सर्व एकत्र करायचं आपल्याला। चांगलं मऊ कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं।
कांदा आणि आपलं हे मिरचीचं वाटण हे चांगलं भाजलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण हळद टाकून घेणार आहे, थोडीशी, थोडंसं मीठ चवीपुरतं, परत एकत्र करणार आहे आपण. याच्यामध्ये आपल्याला हे सगळे जिन्नस थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. जिन्नस शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं. ह्याला उकळी आली की आपण बेसन पीठ जे भिजवलं होतं ते आपण टाकून घेणार आहे. पण याला चांगली उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहे. याला चांगली उकळी आली आहे. आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि याच्यामध्ये आपण जे बेसन पीठ भिजवलं होतं ते टाकून घेणार आहे. आणि चांगलं आपल्याला हे एकत्र ढवळत राहायचं नाही, त्याच्यानं गुठळे होऊन जातील. एकत्र असं कमी गॅसवरती आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं. हे आपलं आता चांगलं 2-3 मिनिटं आपल्याला याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला बेसन पीठ पण आतमध्ये चांगलं शिजेल. पण कमी गॅसवरतीच आपल्याला हे सगळं प्रोसेस करायची आहे, नाहीतर बेसन पीठ आहे ना ते खाली लागेल. बघा आपलं पिठलं मस्त शिजलंय, कुठे गुठळ्या पण नाही झाल्यात. ही प्रोसेस तुम्ही नक्की करा. ज्यांना पीठ टाकून जमत नाही ना त्यांनी पीठ आधी हे करून घ्यायचं. 2 चमचे गरम पाण्यामध्ये भिजवून मग टाकलं तरी चालतं, छान होतं. आणि आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा किती छान दिसतंय. खायला पण खूप छान लागतं आणि एकदम झटपट होतं ही रेसिपी. कधीही कोणती भाजी नसेल आपल्याकडे तर ही तुम्ही रेसिपी बनवू शकता. आपलं पिठलं आणि भाकरी बनवून तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्ही करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून माझ्या रेसिपी चॅनलला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.